नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला तिसरी फवारणी कोणती करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, साधारणपणे आपली कपाशी लागवड झाल्यानंतर तिसरी फवारणी ही 55 ते 60 दिवसानंतर घ्यायची आहे. आता ही तिसरी फवारणी घेत असताना कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर UPL कंपनीचं अपाचे 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून थ्रिप्सचा कंट्रोल होईल. आणि जर अपाचे अवेलेबल नसेल तर तुम्ही गार्डा केमिकलचं पोलीस 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप वापरू शकता. याने काय काय कंट्रोल होतं? मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी कंट्रोल होत असते. गार्डा केमिकल्समध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड घटक असतो, तो त्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो. त्याचबरोबर तुम्ही टॉनिक वापरू शकता, जसे की इसाबियन, ॲम्बिशन वापरू शकता. त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 30 मिली प्रति 15 लिटर पंप, किंवा 20 लिटरचा पंप असेल तर 40 मिली प्रति 20 लिटर पंप, अशा पद्धतीचं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही टॉनिक वापरला नाही तर 13-40-13 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक चांगल्या दर्जाचं स्टिकर तुम्हाला वापरायचं आहे. त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 5 ml प्रति 15 लिटर पंप. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्ही साप पावडर किंवा शामीर 22 अशा सुद्धा तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करू शकता. सापचं प्रमाण घ्यायचं आहे 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला कपाशीचा तिसरा फवारा करायचा आहे. या फवाऱ्याचा निश्चितच आपल्या उत्पादन वाढीमध्ये फायदा होत असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.